नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पुरुषोत्तमच्या महाअंतिम फेरीत यंदा कोल्हापूरकरांचा आवाज. यात्रा एकांकिकेने करंडकावर कोरलं नाव. मेलबर्न कसोटीत भारताचा मोठा पराभव. ऑस्ट्रेलियाची मालिकेत 2-1 अशी आघाडी. धनंजय मुंडे पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला. दोन्ही नेत्यांमध्ये सह्याद्रीवर संवाद. आणि इथिओपियामध्ये भीषण अपघात. ट्रक नदीत पडून 60 जणांचा मृत्यू. आता पाहूयात सविस्तर वृत्त. बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथा सामना 184 धावांनी जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. आज अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य होतं. भारताला सुरुवातीचे धक्के बसले आणि धावसंख्या 3 गडी बाद 33 अशी झाली. पण ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांनी झुंज देत सामन्याला जीवदान दिलं. मात्र शेवटच्या सत्रात 2 मोठे निर्णय भारताच्या विरोधात गेले आणि त्यांचा दुसरा डाव 155 धावांवर आटोपलाय. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोल्हापूरच्या देशभक्त रन्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या यात्रा एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावीत पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलंय. आफ्रिकन देश इथिओपियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत पडलाय. या अपघातात 60 जणांचा मृत्यू झालाय. दक्षिणी सिदामा क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा भीषण अपघात बोना जिल्ह्यात घडलाय. अपघातात जखमी झालेल्यांवर बोना जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बीडच्या मस्साजोग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं पाहायला मिळालं. या दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळापूर्वी चर्चा झाली असून या भेटीचा तपशील अद्याप बाहेर आला नसला तरी दोन्ही नेत्यांतील चर्चा संतोष देशमुख हत्याकांड आणि त्यासंबंधी होणाऱ्या कारवाई संबंधात असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचं नाव आल्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आता नव्या पिढीला संधी देऊन मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाण्याचा उपरोधिक सल्ला दिलाय. शरद पवारांनी आता नव्या पिढीला संधी द्यावी. त्यांनी आतापर्यंत जे काही केलं ते एकट्याच्या बळावर केलं नाही. त्यांना अनेक नेत्यांची साथ संगत लाभली असे ते म्हणाले. मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून मुंबई नाशिक महामार्गावर पडघा येथे असलेल्या टोल नाक्यावर धीम्या गतीने काम होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनाही बसलाय. त्यामुळे संतापलेल्या बाळ्या मामांनी रस्त्यावर उतरून टोल प्रशासनाला धारेवर धरलंय.
जालन्यात एका खासगी क्लासच्या संचालकाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जालन्याच्या कुंभार पिंपळगाव येथील ही घटना असून आसाराम राऊत असं संशयित आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी घनसावंगी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करत आरोपी ताब्यात घेतला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। जळगाव MIDCतील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला पहाटे आग लागून चटईचा तयार आणि कच्चा मालाचा प्रचंड साठा जळून खाक झालाय। कंपनीतील कूलरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती कामगारांनी दिली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आग विझवण्यासाठी जळगावसह इतर भागातील 8 ते 10 अग्निशमन गाड्या मागवून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन याचा आढावा घेतलाय। भंडाऱ्याच्या तुमसर शहराकरिता 47 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेची कामे मागील 6 ते 7 वर्षांपासून सुरू असून त्यासाठी मागील 2.5 ते 3 वर्षांपासून अंतर्गत रस्ते वारंवार खोदून जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे। सध्या राजेंद्र नगर परिसरात तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गाशेजारी जलवाहिन्या घातल्या जात असून काम झाल्यानंतर खड्डे बुजवण्याचे सौजन्य देखील पालिका प्रशासन दाखवित नाही। त्यामुळे अपघात घडत असून हे खड्डे आता नागरिकांच्या जीवावर उठलेत। वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। 22 जुलै 2021 रोजी अतिवृष्टीमुळे रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून 84 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता। शासनाने सर्व जबाबदारी हातात घेत दरडग्रस्तांना आर्थिक मदत आणि पुनर्वसन म्हणून घरांची पूर्तता केली, परंतु अद्याप काही कुटुंबांना शासनाकडून घर मिळालेलं नाहीये। उलट ज्यांना राहण्यासाठी घरांची गरज नाही त्यांना शासनाने घरेच दिली नसल्याचा आरोप तळीये येथील दलित कुटुंबाने केलाय। या दुर्घटनेत अनिल गंगावणे यांना आपला एक पाय गमवावा लागला असून शासनाने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी कंटेनरची व्यवस्था केली होती, परंतु त्या कंटेनरला मोठमोठाले भगदाड पडले असून साप, उंदीर, घुशींचा वावर वाढल्यामुळे कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। लवकरात लवकर शासनाने आम्हाला घर दिलं नाही तर आम्ही सर्व कुटुंब याच राहत्या कंटेनरमध्ये आत्महत्या करणार असल्याचा इशारा गंगावणे कुटुंबांनी दिलाय। माझं नाव अनिल सकाराम गंगावणे। मी या 22 जुलैमध्ये या घटना जी तळेगावामध्ये झाली त्याच्यामध्ये स्वतः मी सापडलेलो आणि शासनाने आम्हाला घरं नसताना तेव्हा आम्हाला त्यांनी तात्पुरता निवारा दिलेला आणि आत्ता ज्यांना पक्की घरं त्यांना भेटले त्यांना ते राहायला गेली आणि मी माझी फॅमिली घेऊन या कंटेनरमध्ये राहतो आहे। हे तुटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साप, उंदीर वगैरे रात्रीचे निघतात। मग आम्ही करणार काय? आता दलित समाजाचा आहे का बौद्ध समाजाचा आहे, त्यामुळे मग शासन माझ्यावरती अन्याय करते का? आता माझ्याकडे लाचचा पर्याय फक्त एकच उरला आहे की चौघांनी आम्ही आत्महत्या करायचं ठरवलं आहे। कंटेनरमध्ये आम्ही आत्महत्या करणार आहे। शासनाने लवकरात लवकर दखल आपली घ्यावी याची माझी।
भंडारा येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या नर्सिंगचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून वसतिगृहातील विद्यार्थिनींकडूनच वसतिगृहाची साफसफाई करून घेण्यात येत असल्याचा प्रकार या व्हिडिओतून समोर आलाय। विशेष म्हणजे या विद्यार्थिनींनी साफसफाई करताना महाविद्यालयाचा ड्रेस घातलेला बघायला मिळाला। याबाबत आरोग्य उपसंचालक डॉक्टर शशिकांत शंकरकर यांनी दखल घेतली असून या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्याचं न्यूज अँकरशी बोलताना सांगितलंय। इथल्या ज्या प्रशिक्षणार्थी मुली आहेत त्यांच्या हाताने इथे साफसफाई केल्या जात आहे। ड्रेसवर त्या मुली साफसफाई करतानाचा व्हिडिओ समोर येत आहे। नाही, आता मी मुलींसोबत बोललो, स्वच्छतेविषयी सुद्धा बोललो, तर मुलींची अशी काही कंप्लेंट नाही आहे। फक्त एवढंच आहे की एखादी स्वच्छता सेवक जास्त असला तर म्हणजे अजून चांगली स्वच्छता होईल असं त्यांचं म्हणणं आहे। पण ते मला वाटते 2 आहे आपल्याकडे, एक सकाळला आणि एक संध्याकाळला असं आहे। एकाला थोडंसं बिल्डिंग मोठी होते तर आम्ही मंजूर किती आहे आपल्याकडे, मंजूर बघून घ्या। पण प्रशिक्षणाच्या मुलींकडनं अशी स्वच्छता साफसफाई जी बाथरूमची असेल किंवा या इथल्या पोर्चची असेल ती करणे कितपत योग्य आहे, ते तसं त्या मेन्शन आहे का त्यांच्या प्रशिक्षणाच्या? नाही, तसं काही मेन्शन नाही आणि योग्यही नाही। ते आता व्हिडिओ कोणता आहे मी तर बघितला नाही, आता तुम्ही सांगत आहे, परंतु असं असेल तर मात्र निश्चितच हे योग्य नाही, त्याच्याबद्दल आम्ही तसे निर्देश देऊ। थँक्यू। बहुप्रतीक्षित असलेल्या जालना महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला अखेर मुहूर्त लागला असून सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प सुरू करण्यात आलाय। या प्रकल्पात आता दैनंदिन 115 टन कचरा संकलित केला जाणार असून यामध्ये ओला, सुका, प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचा समावेश आहे। आता अत्याधुनिक यंत्राद्वारे स्क्रीनिंग करून कचऱ्याचे विलगीकरण होणार आहे। घंटागाडीत कचरा टाकताना ओला कचरा आणि सुका कचरा असं वर्गीकरण करून तो कचरा घंटागाडीत टाकावा, त्यामुळे प्रक्रिया सोपी होईल असं आवाहन जालना महानगरपालिका प्रशासनाने केलंय। भारताच्या कृषी प्रधान देशात कृषीशी निगडीत अनेक सणवार असून त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे वेळ अमावास्या। शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते। आज मराठवाड्यातील अनेक गावात अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती असून सर्व लहान थोर मंडळी आपल्या आपल्या स्नेहजनांच्या शेतात पूजा आणि वनभोजनाचा आनंद लुटताना दिसतात। लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळ अमावास्याच्या दिवशीची पूजा महत्त्वाची मानली जाते। या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा मांडली जाते। रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफूल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे अशी प्रार्थनाही केली जाते। वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।